नवरात्र उत्सव चालू असताना गावात कोणी घोड्यावर बसायचं नाही म्हणून. अरे केवढ्याला पडलंय बाळू, कशाला बसायचं रे त्या घोड्यावर? पंच अक्का, जे कमावलं हाय ते गोळा करून घ्या, कधी बी हातातून जाईल. अयो काय बोलताय देवप्पा, आपल्यात वैर आहे की काय म्हणतो मी? आणि गेल्या वेळेला लेख थोडक्यात वाचला होता तुझा आगीतून. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला देवप्पा? वंशाचा दिवा हाय नव्ह का तुझ्या? देवप्पा, तुमचा राग आमच्यावर, यात माझा गुंडूचा काय संबंध? त्या बाळाला सांग, बघतो वाचिवतो का. अयो देवप्पा, याला धमकी समजायचं काय म्हणतो मी? पंच, यो देवप्पा धमकी देत नसतो, पूजाच करतो. यो पूजा. काय या नाट्यवा होय, कुंडम कुंडा, कुंडम कुंडा. चल मंगळू. हिऱ्या, ए हिऱ्या, काय ग? बायकोचा पदर धरून बसला होतास काय? अगं नाही, त्या आतमध्ये समधी बसली होती म्हणून बसलो म्या. हे बघ, ती पुरचुंडी कुठं आहे? कसली? आता मंगळून दिलेली. देवाप्पानं काय सांगितलं होता? हा बाबा 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 बाबा, अगं विसरलोच म्या. ती कापड तर धुवाय गेली बघ. अगं ध्यानातच नाही राहिलं माझ्या. आता काय परत देवाप्पाकडे जायचं का? नाही थांब, म्या गंगीला विचारतो. आता काय काय म्हणून विचारणार? त्यात राख आहे ती दे म्हणून. अगं नाही म्हणजे ते हेच की कालची कापड मागतो तिला. हा, तू थांब. गंगे, ए गंगे. का ओरडतायसा? ती माझी कालची कापड कुठं आहेत? धुवायच्या कापडात टाकलं असतील. म्हणजे भिजावली का काय? आईनं त्यावर पाणी टाकून ठेवलं असेल तर ठाव नाही. बघितलं? काय हाय काय त्या कापडात? काय नाही, म्हणजे असंच विचारलं. म्हणजे तीच कापड घालून मी बाहेर गेलो असतो. का या कापडात चालत नाही वय? गंगे एक काम कर, ती कापड घेऊन ये जा. वल घालून जाणार आहे का? हा वय वय. काय पण बरं झालं तू बोललीस, मला तर काय सुचलंच नसतं बघ. नाही, मला ते ठाव आहे. तुझ्या डोसक्यात कांदे बटाटे भरले आहे. घ्या. काय सोनं लागलं आहे का ह्याला? गंगे, तू हे धुतलं ना, हे बघून लय बरं वाटलं बघ.
आता मला बी बघायचं आहे काय हाय ह्यात. गंगे तू आज जा, आम्ही बघून घेऊ काय हाय त्यात. डोसकी जागेवर आहेत ना हो तुमची. तुमचीच डोसकी फिरणार आहे. वाईस दम खावा. काढ काढ त्यात बघ काय हाय का त्यात. काढ. हा. काढ काढ. हा. बाळू आणि तुझा सासरा त्याच्या पाण्यात घालायचं. हा? मग बघू कोण आडवी त्यात ते. हा. बाहेर का बसला आहेत काय नाही. आज तुझ्या हातात काय आहे. काय नाही. अयो मी तर बाळूला शिक्षा करेन असं म्हणालो होतो. पण माझ्या ध्यानातच आलं नाही की माझ्यासाठी बाळू हाच खरा आधार म्हणून. जे कमावलं हाय ते गोळा करून घ्या. कधी बी हातातून जाईल. आणि गेल्या वेळेला लेख थोडक्यात वाचला होता तुझा आगीतून. माझ्या दारापर्यंत येऊन गेला की तो देवप्पा आणि माझा वंश फोडेल असंही म्हटल्यावर याच क्षणी देवप्पाला जर संपवायचे असेल तर बाळूचे पाय धरावे लागतात की रे सिद्धरमया. तुमच्या आणि माझ्यामध्ये बाळू उभा आहे. काही करू शकत नाही तुम्ही नारळ आणि लिंबू फेकून काही होत नाही देवप्पा. बाळू येतोय. अयो मी तर खाऊन पिऊन सुखी की. आता मला तुमची काळजी वाटते देवप्पा. काय झालं ते बाप्पा. मला त्या पंचाला धडा शिकवायचा आहे. अहो मग तुमच्यासाठी अवघड गोष्ट आहे का. मागच्या वेळेला त्याच्या घराला आग लावली होती तेव्हा कसा घाबरला होता. असं नव्ह. या वेळेला अशी अद्दल घडवायची आहे का जलमभर ध्यानात राहिलं पाहिजे त्याच्या. सांगा मग काय करायचं तर. त्या तात्याला बांधून ठेवला आहे नव्ह का. पंच अहो एक डाव तरी मला हुडकायला या. इथं ह्यो रानटी देवप्पान मंगळू मला खायला बी देत नाही आणि बाहेर बी कुठं जाऊन दे ना. पण हे काय करते ना त्यांचा काही भरोसा नाही. माझं लगीन नाही झालं ना तर मी भूत बनवून समद्यांच्या माग लागन. पंच वाचवा मला. हे काय मला जित्त नाही सोडायची. पंच
मी गावात नाही तर कोणाच काय बी फरक नसन पडला. पण तुमची कामं कोण करत असेल पंच? म्या होतो तर म्या समधी कामं करायचं तुमची. पण आता मला बाहेर काढा पंच. पंच, अहो एक डाव तरी मला हुडकायला या. आज देवी आई मोर त्याचा बळी द्यायचा. अहो काय बोलता काय देवप्पा? विचार करा, तात्याचा बळी दिला तो उगा आपल्याला अवघड व्हायला नको. लोकांनी असं वाटतंय ना व कम्यात तात्याचं मांजर केलं हाय म्हणून वाटतंय ना व? होय होय होय. हा, अहो पर ते पंच उगा आपल्या मागे हात धुवून लागायचा. पंचाचा माणूस आहे तो. मग म्या काय घाबरतो का काय त्या पंचाला? तसं नवं देवाप्पा, वऱ्यांचं सरकार आहे. आपल्या मागे पोलीस धाडल्यावर अरे पर तात्याचं हाडूक बी शिल्लक ठेवायचं नाही दरबारात. उद्या झाली की तुला दुसरं काय काम आहे? तुम्ही म्हणता तर मग करू. करायच हवं. तुझा काय जीव खालीवर होतोय का काय? नाही तसं नाही, मग पण मला वाटतंय तात्याचा उगाच बळी जातोय. त्या पंचाला शिक्षा व्हायला पाहिजे. देवी आईला रगात दिलं का ती आपलं समद काम करती बघ. ते तर ठावच आहे किंवा मला. चल मग उद्याच म्हणतो देवी आई मोर तात्याला कापतोच आज. चल चला. महादेवा महालिंगराया, काय करायचे सुचत नाही रे भगवंता. तो देवप्पा धमकी देऊन गेला. गोर सरकार पत्रावर पत्र पाठवत आणि घरात अयो बायको छळते. अय्यो अय्यो. ए नाथा, अय्यो नाथा, इकडे की रे. अयो इथे जीव चालला माझा. आणि तो तात्या पण कुठे गेला काही कळत नाही रे देवा. राम राम पंच. अयो राम 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 नाथा. काय काम होतं का जी? अयो काय सांगायचं रे नाथा तुला. अयो ए तात्या, अयो भूक लागली असेल त्याला दूध द्यावं लागणार बघ. पंच, अहो माणसाचं कुठं मांजर होत असतंय का कोणी? अयो तुला पण तसंच वाटतं का रे नाथा? वय पंच, अहो ते देवाप्पा म्हणजे भोंदू आहे. अयो भोंदू. तुम्ही त्याच्या नादाला ना लागायला पाहिजे होतं. आता तुम्ही तसं गावकऱ्यांनी सांगताय ना मग की देवाप्पाकडे जाऊ नका, ते बरोबरच आहे. अयो तसंच करायला पाहिजे बघ नाथा. हं? पण मी म्हणतो तात्याचे जर मांजर झाली नाही तर मग तात्या आहे कुठे? दिसत का नाही? गेला कुठे? भेटत का नाही? अहो त्यासनी हुडकाय पाहिजे, येईल की ते परत. अयो हुडकायला पाहिजे. अयो म्हणजे शोधायला पाहिजे. नाथा, अयो तुझ्याशी बोलून किती बरे वाटले, काय सांगू रे तुला बाबा. पांडुरंग हरी वासुदेव हरी. बरं येतो पंच. अयो थांब की रे नाथा. अयो तुझ्यासारख्या माणसाशी बोलायला मिळणं अयो मी माझे भाग्य समजतो बघा. निंदा स्तुती आम्हा दोन्ही समान. अयो नाथा, अयो बाळूचा जो घोडा होता तो कोणाचा होता काही कळले का म्हणतो मी? नाही जी. नाही. अयो मग त्या घोड्याचा शोध घे, कोणाचा होता जरा शोधून काढ म्हणतो मी. आणि आपला तात्या, अयो तो पण कुठे दिसला तर मला सांग म्हणतो. अय्य वय वय. अयो नाथा, तो बाळू गेला त्याच्या मागोमाग त्याचा घोडा पण गेला की रे पळून. पंच, लहान तोंडी मोठा घास घेतोया. रागवणार नसेल तर एक बोलू का? अय्यो बोल की रे. तुझ्यासारख्या गुणी माणसावर रागवणं शक्य नाही बघ. तुम्ही बाळूला शिक्षा करू नका जी. देवगुणी आहे पोरग. पंच, तुम्ही केलेली चंपाषष्ठी
देवाला पोचली बघा. येतो मी. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी, अयो वासुदेव हरी. अयो नाथा म्हणतो ते खरे, पण नेमके काय करायचे म्हणतो मी. अय्यो अय्यो अय्यो. बाळू ये बस माझ्या शेजारी. राहू दे हुबा. बाळ्या, म्या नसतो तिथं तर पंचानं काय केलं असतं तुझं? अहो राहू दे हो. लहान पोर हाय, द्या सोडून. हा ओ काय करताय तिकडं? जेवायला बसायचंय ना, मग पाणी पाहिजे ना, ते घेते. गंगे, सासूबाईंना काम करायला लावतीस वय? अहो राहू द्या हो. अहो ती तर किती काम करेल नाही का. आय सासरे बुवासनी दे पाणी दे. अहो राहू द्या. घ्या घ्या पाणी घ्या. जेवणाचा आग्रह करायचा का पाण्याचा? अगं जेवायच्या आधी 2 घोट पाणी प्यायचं असतं असं म्हणतात. घ्या तुम्ही घ्या. घ्या 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 पाणी घ्या. होय होय.